गेम ऑन. सामन्याला झाली आहे सुरुवात. या ठिकाणी आपण पाहत आहे जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष A1 जोडी. पहिलाच बॉल बॉडी लाईन शॉट अंपुल फटका चांगला पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. निघून जाते सीमारेषेच्या बाहेर. सलग 6 दुसरा दर्जेदार प्रहार चौकार. मान्यवर चेतनजी पाटील इताडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चेतनजी पाटील साहेब, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस फटका चांगला खेळलाय आणि सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी सरळ चेंडू येतोय 6 धावांसाठी. षटकार. मित्रांनो, मात्र आतमध्ये जो फिल्डर बाउंड्रीवर फिल्डिंग करतो त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि बाहेर ज्या वेळेला आपण आयवा झेलसाठी प्रयत्न करतो त्यावेळेला एकमेकांच्या अंगावरती पडणार नाही याची काळजी घ्या. यावेळेस समोर खेळलेला फटका चांगला पाहायला मिळेल. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार बॅटिंग चौकार. ₹5,000 पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. खेळाडूंसाठी त्या ठिकाणी आपल्याला खुर्च्या टाकलेल्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये आपल्याला विनंती आहे आपण सर्वांनी आतमध्ये बसायचंय. अठरा धावा. सुधीर खेळतोय यावेळेस अलॉंग द कार्पेट. मिडॉन वरती खराब फिल्डिंग पाहायला लागला आणि त्यानंतर फिल्डर आडवत असताना प्रयत्न करतील का आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली फलंदाज सुधीरला. चौकार. गोलंदाज गौरव गोलंदाजी करतोय. गौरवच्या षटकाचं विवरण पहा. चौकार चौकार षटकार चौकार चौकार आणि हा शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी. 38 ची पाबंदी असणार षटक. विकेट किपर शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग पॉइंट कव्हर मिड ऑफ 30 मध्ये आपण पाहत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग 30 मध्ये आणि यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाज करेल तर काय करेल. फिल्डरची साथ मिळाली नाही. डॉट यायला हवा होता. तो चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती तब्बल 26 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 5 चौकार आणि 1 षटकार येतोय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग, सुंदर सुरुवात, आकर्षक बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण पाहाल तर संघासाठी एक दर्जेदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट देत आहेत सलामीची जोडी सुधीर आणि बंटी. दुसऱ्या षटकाला सुरुवात, स्ट्राईक यावेळेस बंटीच्या हातामध्ये. गोलंदाज नितीन पाटील. या चेंडूवरती फसलेला फटका, झेलची संधी आणि या संधीचं सोनं इथं केलंय. पहिली विकेट, पहिला फलंदाज माघारी परतेल. बंटीचा खेळ संपला. त्या ठिकाणी मिळाली आहे. सलामीच्या फलंदाजाला बाहेर पाठवलंय. बंटी 0 धावांवरती बाद. दरम्यान या ठिकाणी काय फलंदाजी बघतोय आपण सुधीर पाटील यांची, आणि नेहमी त्यांना बघत असतो आपण. फक्त आणि फक्त इताडे आयपीएल मध्येच फॉर्म असतो त्यांचा, पण नक्कीच असतो. वैयक्तिक 22 धावा मारलेत. हो 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 हो, उड़ाया, पूरे रन मिलेंगे 6. केतन पाटिल के बल्ले से आता हुआ ये सिक्सर, बिग हिट. दरम्यान या ठिकाणी काय फलंदाजीचे प्रदर्शन करताना A1 जोडीचे फलंदाज आणि स्वतः A1 जोडीचे मालक, संघ मालक सुधीर पाटील प्लस कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि आता आल्या आल्या एक षटकार खेचून काढलाय केतन याने. नितीन यांचा पुढचा चेंडू सामना करेल केतन. हो हो, पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय घडलंय, झेल सुटलाय, जीवन दान भेटलाय केतन यास. मिळतील मात्र 1 धाव. झेल सुटला. या ठिकाणी आपण पाहताय तर संधी आली होती झेल टिपण्याची. एका हाताने कॅच करण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या मोमेंटला ड्रॉप. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळून काढले. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये गेला, चेंडूला स्टॉप दिलाय, एक सिंगल कंप्लीट. तसेच आपण इताडकर या टुर्नामेंटचे आयोजक आहे आणि सर्व ग्रामस्थांना एकच विनंती आहे, बक्षीसच्या रूपाने तुम्ही किती पैसे लावा, वस्तू लावा, कोंबडा लावा, मेंढा लावा, पण कृपया बक्षीसच्या रूपाने दारू नका लावू. या आपल्या गावचं मेसेज नंतर जातोय. लाईव्ह टुर्नामेंट आहेत, दारू सोडून काही बक्षीस लावा. माफ करा, पण दारू सोडून काही बक्षीस लावा मित्रांनो, चालेल. इथं पुन्हा एकदा पाहायला मिळतो एक चांगला फटका. नक्कीच आपण पाहताय इताडे प्रीमियर लीग जबरदस्त स्पर्धा आहे. बक्षिसांची खैरात इथं तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासून ATM खुले झालेत. या ठिकाणी आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 14 पारितोषिका असणारी ही मला तरी वाटते फार दुर्मिळ स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टुर्नामेंट साठी जगनशेठ पाटील, सरपंच इताडे किरवली यांच्या माध्यमातून संपूर्ण हा मंडप सेवा आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झाली आहे. संपूर्ण मंडपाची ही सजावट आपण पाहताय मान्यवर जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर भगवानजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये रोख सहकार्य, तथा दयानंदजी पाटील यांचे 10,000 रुपये रोख सहकार्य, भरपूर मोलाची मदत आणि सहकार्य या संपूर्ण मंडळीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोअर कार्ड वरती आहे 36 धावा. षटक क्रमांक चालू आहे, दुसरं होतं ते या ठिकाणी संपन्न झाले. चला मित्रांनो, स्पीडअप करा. मान्यवर चेतनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इताडे ग्रामस्थांचं हे दर्जेदार आयोजनाचा पहिला दिवस. इताडे प्रीमियर लीग गावातील आणि
आपल्या गावातील सर्व लहान थोरांना एकत्रित आणून ही संपूर्ण टुर्नामेंट या ठिकाणी भरवली आहे. अतिशय मानाची स्पर्धा, इताडेकरांसाठी अतिशय सन्मानाची आणि प्रेमाची स्पर्धा. कारण गावची प्रीमियर लीग ज्या वेळेला असते मित्रांनो, अशा पद्धतीच्या लीग ज्या वेळेला होत असतात आणि 8-8 संघ एका गावातून ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला तुमच्या गावाची, आपल्या गावाची निश्चितच शक्ती आणि आपली एकी आपल्याला या ठिकाणी उभी करता येते, दाखवता येते, जगाला एक उदाहरण पेश करता येतं. या अनुषंगानं इताडे गावाचं कौतुक केलं जाईल. अतिशय चांगल्या दर्जाची ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. इताडे प्रीमियर लीग, एकाहून एक दर्जेदार खेळाडू तुम्ही इथं मैदानावरती पाहताय. अगदी कमी वयाच्या प्लेयर्स पासनं 15-16 वर्षाची पोरं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रेग्युलर खेळणारे पोरं मैदानावरती दिसत आहेत. त्याचबरोबर 40+ झालेली मंडळी सुद्धा इथं क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ पाहायला मिळत असतात. अशा पद्धतीने ही इताडे प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि अतिशय गौरवशाली पर्व या ठिकाणी पार पडते. फटका चांगला पाहायला मिळाला. दरम्यान जबरदस्त डेलिकेट टच दिलाय. सुधीर पाटील ठोकतोय चौकार. केलेलं हे गाणं आपण ऐकताय. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग इताडे प्रीमियर लीग नीतू गायकवाड यांनी गायलंय. अतिशय सुंदर गाणं. या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा येत आहेत. धावफलकावरती धावांची रेलचेल, धावांचा पाऊस तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतोय. या 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती इथून जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 42 वरती. 42. तिसरं षटक मार्गस्थ असताना 42 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना सुधीर पाटील, अतिशय सुंदर फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला जबरदस्त पनिश करत असताना सरळ चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार, चौकार. मैदानावरती दाखवतायत. चांगली पार्टनरशिप रचतायत. बंटीला आपण पाहिलं शून्यावरती बाद झाला. हा चेंडू चांगला आहे. बॅट फिरवली मात्र सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन होत असताना शेवटचं षटक. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा या ठिकाणी वसूल केल्या होत्या. त्यानंतर हे षटक क्रमांक तिसरं चालू आहे. धावफलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत 46 धावा, 46. या चेंडूवरती पुन्हा एकदा नजाकत भरलीये. विकेटच्या मागे एक टप्प्यावरती चेंडूला अडवण्यात यश मिळालं. एक सिंगल धाव आली. धावफलकावरती जोडली जाईल. सुधीर पाटील स्वतः संघाचे संघ मालक आहेत, संघनायक. मैदानावरती जिम्मेदारीपूर्वक पारी खेळत असताना इथं सिंगल आली. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती जोडल्यात त्या 47 धावा. बॅटिंग करतायत संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एवन जोडी 47. नेक्स्ट मॅच मीत 11 वर्सेस बीबी स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. वाह, व्हॉट अ लवली शॉट. शॉट ऑफ द डे. आज 50 मारूनच राहणार वाटतं. काय फलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नेक्स्ट मॅच मीत 11 वर्सेस बीबी स्पोर्ट्स. दोन्ही तयार राहायचं आहे.
त्याच्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामना सूरज स्पोर्ट्स वर्सेस अजय स्पोर्ट्स. काय फलंदाजी करताना बघतोय आपण सुधीर पाटील यास. बघूया किशोरांचा पुढचा चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह आणि मिळतील धावा 4. चेंडू आणि रचनात्मक शॉट, चौकार. काय फलंदाजी, चौफेर फलंदाजी करताना आपण या ठिकाणी पाहतो. मिस्टर 360 म्हटलं तरी काही अवगत नाही. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. काय फलंदाजी, चौफेर फलंदाजी सुधीर पाटील यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. लेजेंड खेळाडू आहेत, रेग्युलर खेळाडूने त्यांना थोडंसं वगळलंय खेळण्यास, किंवा त्यांनी थोडंसं क्रिकेट पासून दूर राहिलेत. पण त्यांच्यामध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू आणि 4 षटका अखेरीस धाव संख्या झाली आहे ती A1 जोडी इताडे या संघाची 65. इट्स मीन हाय स्कोअर्स ऑफ द डे. व्हेरी गुड. नेक्स्ट टॉस BP स्पोर्ट्स वर्सेस मीत 11. जा काका जा, टॉस जा ना टॉस करून घ्या. मी विनंती करेन जेडी यास आणि सुरेकर यास की नाणेफेकी करावी. काय फलंदाजी, काय फलंदाजी, अफलातून. व्हॉट अ लवली बॅटिंग यार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. खूप फलंदाजी करण्याची खूप चांगली शैली आहे. संयमाने फलंदाजी केली, चौफेर फलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक 56 आणि संघाच्या 65 धावा त्यांनी केल्या. दरम्यान नाणेफेकी होत आहे. BP स्पोर्ट्स वर्सेस मीत 11. कॉल कोण करणार आहे? कॉल करणार BP स्पोर्ट्सचे कॅप्टन विशाल. नाणेफेकी होते, कॉल है. नाणेफेकी जिंकली आहे BP स्पोर्ट्स आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचे स्वीकार. काय रे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय मीत 11 या संघास. सुधीर पाटील यांनी दाखवून दिले. A1 जोडीचे स्पॉन्सर पण आहेत, संघाचे संघनायक आहेत आणि त्यांनी दाखवून दिले की A1 जोडी मधला A1 प्लेयर मी आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं, IPL मधलं, हिताडे प्रीमियर लीग मधलं सुधीर पाटील यांच्या बॅटीतून निघून आलंय. काय फलंदाजी अफलातून. वेल प्ले सुधीर. आणि जे रेग्युलर क्रिकेट खेळतात त्या मुलांना यांच्याकडून, सुधीर यांच्याकडून काहीतरी मेसेज घ्यायला पाहिजे.
मगाशी मी म्हटलंच होतं, जेव्हा IPL डिक्लेअर झाले, इताडे प्रीमियर लीग डिक्लेअर झाले, तेव्हापासून एवन जोडीचे मालक सुधीर पाटील, दीपेश पाटील यांना झोपच लागली नाही. प्रॅक्टिस सकाळी उठल्या उठल्या प्रॅक्टिस, रात्री झोपेपर्यंत प्रॅक्टिस, जो भेटेल त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस केला आणि त्याचे परिणाम, त्याचा रिझल्ट आपण या ठिकाणी आता पाहिलाय मित्रांनो. पासष्ट धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे संघासाठी सलामीवीर फलंदाज तयार होत आहेत. गोलंदाज यज्ञेश, षटक क्रमांक पहिलं, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. जोडी एवन जोडीसाठी पहिला गोलंदाज विघ्नेश. नवनाथ आणि गौरव सुरुवात करतायत. पहिलाच बॉल इन स्विंगिंग आतमध्ये आणलाय. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. निर्धाव. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा चेंडू हाताळलाय. कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. चांगली सुरुवात. पहिलाच बॉल विघ्नेशच्या माध्यमातून टप्पा खाल्ला, आतमध्ये आलाय. बॅट्समन नवनाथ पवार स्ट्राइक वरती तयार. नवनाथ भोईर हा सुद्धा चेंडू डॉट खेळतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. जानू स्पोर्ट्स विताडे विपक्ष एवन जोडी इताडे असा सामना मैदानावरती. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी करत असताना टाकलेले 2 डॉट. 65 धावांचं तगडं आव्हान ठेवलंय. या आव्हानाचा पाठलाग या ठिकाणी करतायत. फलंदाज नवनाथ तयार. मोठ्या फटक्यांची गरज आणि ही गरज इथून भागवायला सुरुवात केली आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. समोर खेचलाय दर्जेदार चौकार. विघ्नेशचा हा चेंडू या ठिकाणी ऑप्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉल येतोय. अबांतरची धाव येते. स्कोर कार्ड वरती ही 1 धाव धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा. समोर खेळलाय. फटका चांगला आहे. दूरवरनं फिल्डर येतोय अडवताना. चांगली फिल्डिंग. पकडून फेक झाली तोपर्यंत 2 धावा. सीमारेषेवरती सुंदर फिल्डिंग. यावेळेस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे संघाची सलामीची जोडी मैदानावरती. नवनाथ आणि गौरव हे 2 फलंदाज खेळतायत. स्कोर कार्ड वरती आहेत 7 धावा. 65चं तगडं आव्हान. 65 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. आव्हानाचा पाठलाग करत असताना बॅटिंग करतायत जानू स्पोर्ट्स इताडे. षटक पहिलं.
विघ्नेश गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावीची मदत धावफलकाला येईल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. षटक संपले पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 8 धावा. आपल्या या मंचावर आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुरेश पाटील, तसेच शनिवार सुरेकर, जयतू वेलेकर आणि केतन पाटील मंचावर उपस्थित आहे. तरी आम्ही इताडकर ग्रुप आयोजक आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलेत आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आपल्या गावचे कोणी, आपल्या गावचे असू दे या सांगे नांदकर आजूबाजूच्या परिसराचे कोणी वरिष्ठ नागरिक या ठिकाणी असतील तर त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे, ही सर्वांना विनंती. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत 8 धावा. षटक 2 ला सुरुवात. या ठिकाणी आपण पाहताय 65 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे संघाची सलामीची जोडी. सलामीवीर फलंदाज नवनाथ आणि गौरव दोन्ही फलंदाज मैदानावरती खेळतायत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतायत. दोन धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत इथं स्कोर कार्डला करतील. धावफलक आपण पाहताय तर 10 धावांवरती. नयनचा हा चेंडू यावेळेस बॅटची एज विकेटच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे. अडवत असताना दूरवरनं चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस हा चेंडू पहा. बॅटची एज शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी एक रिस्की सिंगल या दरम्यान कंप्लीट झाली आहे. एका धावेचं योगदान येते. धावफलकावरती आपण पाहिलं तर 15 धावा. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू झालंय. 65चं मोठं आव्हान ठेवलंय. आव्हानाचा पाठलाग करतायत. सलामीची जोडी मैदानावरती नवनाथ आणि गौरव. फटका चांगला. पिकअप स्ट्रोक. जबरदस्त प्रहार. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. षटकार. नयनच्या विरोधात हल्ला बोल. षटकाचं विवरण तुम्ही पाहताय. 2-4-1-6 बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती गौरव आणि गौरवच्या बॅटमधनं हा गौरवशाली फटका. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीनं धावफलक वेगानं फ्लाय झालंय. तब्बल जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती आपण पाहताय. जबरदस्त बॅटिंग करत असताना गौरव स्ट्राइक एंड वरती तयार. हा चेंडू पुन्हा एकदा मोठ्यानं उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना बॅटच्या रडारपासून दूर राहिला आणि निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण पाहताय. जबरदस्तरित्या या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज नयन, युवा यंगस्टर गोलंदाज, जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी पार पाडतोय. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय. पूल केलंय. त्या ठिकाणी गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालंय. प्रॉपर टायमिंग. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगल्या पद्धतीने हे षटक आलं. या अगोदरचं षटक जरी टिचून आलं असलं 8 धावा होत्या, त्यानंतरच्या या षटकामध्ये हल्ला बोल 17 धावा एकंदरीत इथून या षटकात येत आहेत. या षटकामध्ये 17 धावा आल्यात एकंदरीत 2 षटकांच्या. दोन षटकानंतर 25 धावा आणि हे तिसरं षटक चालू झालंय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, पकड होईल तोपर्यंत या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं 27 धावा स्कोर कार्ड वरती. 66 धावांचं तगडं आव्हान, मोठं आव्हान पार करायचंय. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करणं गरजेचं. बराच वेळ चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर दूरवरनं येतोय. झेल टिपण्यासाठी स्वतः गोलंदाज. प्रयत्नांची पराकाष्ठा व्हायला मिळाली, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप होतोय, हातातनं स्किट झाला आणि त्यानंतर या 2 धावा इथून जोडल्या जातील. 2 धावांची मदत आली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 29 वरती जाऊन पोहोचलोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. केतन यावेळेस फुलटो चेंडू आडव्या बॅटनं प्रहार केलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. सिंगल एकच धाव इथून अंकित केली जाईल. सिंगल एकेरी धावेचं योगदान येईल, धावफलकावरती जोडलं जाईल. पाहताय आपण इताडे प्रीमियर लीग. सकाळपासून अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा संपूर्ण सोहळा सामने. सकाळपासून अगदी मैत्रीची भावना तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण गावातील लहान मोठे प्लेयर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. लहान थोर मार्गदर्शक मंडळी, सामाजिक राजकीय तथा शैक्षणिक क्षेत्रातली सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन, सुंदर नियोजन आणि अतिशय चांगल्या वातावरणात खेळली जाणारी ही स्पर्धा इताडे प्रीमियर लीग पर्व 3 आणि दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. हळूहळू संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करतोय. संध्याकाळच्या सत्राकडे वळत असताना आपण सर्वजण या ठिकाणी शेवटच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलोय आजच्या दिवसाच्या. यावेळेस फटका खेचलाय, फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतो. काय कमिटमेंट आहे, काय मेहनत आहे, काय जिद्द आहे, काय चिकाटी आहे, काय एफर्ट्स पाहायला मिळाले. सुंदर फिल्डिंगचा जयेश पाटील, भरपूर चेअरअप जयेश पाटील साठी. लॉंग ऑफ वरनं येऊन लॉंग ऑनला चेंडू अडवला, सीमारेषेपासून वाचवला, संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. हा चेंडू चेक करतायत राकेश अरस सर. वाईट बॉल या ठिकाणी घोषित केलंय. एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड पुन्हा एकदा एका धावेने पुढे सरकलं. 34 वरती जाऊन पोहोचलंय. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. हा फुलटो चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर बरोबर जागेवरती. मिड ऑफचा फिल्डर थोडासा वाईडिश आणि चेंडूला अडवत असताना पाहायला मिळाला. सिंगल आली. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 35 धावा. पाठलाग चालू आहे तो 66चा. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग रिक्वायर्ड 31 रन्स टू विन. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 31 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. जानू स्पोर्ट्स इताडे संघ थोडासा बॅकफुटला जरूर पाहायला मिळतोय, मात्र क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं कठीण असतं की सामना कोण जिंकेल. सलामीवीर फलंदाज मैदानात अजूनही खेळतायत. गोलंदाज तयार होतोय. शेवटच्या षटकाला सुरुवात. 31 धावांची गरज.
पहिलाच बॉल भन्नाट वेगवान फुलर लेंथ यॉर्कर लेंथ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय निर्धाव. सुंदर सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. डॉट आलाय. गोलंदाज बंटी पहिला डॉट. या चेंडूवर शॉर्ट पिच पुल केलाय. पॉवरफुल फटका ताकदीनं ठोकलेला हा जबरदस्त पुल षटकार. आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर कचरूजी तिसकर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कचरू दादा तिसकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी इताडे प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व दिवस क्रमांक पहिला महत्वाची मॅच मैदानावरती पाहायला मिळते. जानू स्पोर्ट्स इताडे संघ थोडासा बॅकफुटला जरूर आहे, मात्र हा जो फटका होता बॅट्समन बॅटिंग करतोय नवनाथ भोईरच्या बॅटमधनं हा जबरदस्त फटका षटकार येतोय. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि इथून विजयासाठी जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता. लास्ट 4 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 25 रन्स टू विन. 4 बॉल 25 वैध चेंडू फेकले तर इथून मात्र विजय दृष्टिक्षेपापासून दूर चाललाय जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, काही चमत्कार होऊ शकतो. एखादा चुकीचा चेंडू जर पडला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. या चेंडूवरती केवळ एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूंवरती तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 24 धावा. कशा पद्धतीने इथून हा खेळ पुढे जाईल हे पाहायचंय. जवळजवळ हा सामना खिशात टाकलाय बॅटिंग करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या टीम एवन जोडीनं. हा चेंडू सुद्धा खोलवर टप्प्याचा आहे. त्या ठिकाणी जागेवरच स्थिरावला. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग. हा चेंडू खेळलाय हवेत. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक सिंगल धाव. दोनही फलंदाज नाबाद खेळले, चांगले खेळले, झुंज चांगली दिली. तब्बल 43 धावा सुद्धा जोडल्या धावफलकावरती. मात्र प्रयत्न अपुरे राहत आहेत. काही क्षणांचा खेळ शिल्लक. इथून शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ होईल आणि जवळजवळ एवन जोडी विजयाच्या उंबरठ्यावरती. लास्ट डिलिव्हरी खोलवर टप्पा अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहे. त्या ठिकाणी एक सिंगल. विजय होत आहेत एवन जोडी इताडे. आपलं हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक करूया. संघ मैदानावरती खेळला जानू स्पोर्ट्स इताडे. वेल प्लेड बॉयज. धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट बॅटमधनं धावांचा पाऊस ज्यानं पाडला मैदानावरती आपल्या संघासाठी आणि आपल्या साथीदारांसाठी जबरदस्त भूमिका अदा केली. 50 ज्यांच्या बॅटमधनं आली या स्पर्धेतली पहिलं अर्धशतक आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं. वन अँड ओनली सुधीर पाटील मॅन ऑफ द मॅच.